कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, त्याचा हरिक वाटे देवा. त्याचा हरिक देवाला वाटतो, दुसऱ्याचा हरिक देवाला वाटत नाही. आणि अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देव त्यांच्या घरी जन्माला आले. वसुदेव, आता सुपक राजाला सुपक राणीला वरदान मिळालं. देवाने सांगितलं की मी वसुदेव, ज्यावेळेस तुम्ही वसुदेव आणि देवकी व्हाल त्यावेळेस मी तुमच्या उदरी अवतार धारण करेल. आणि भगवंतांनी त्यांचा शब्द पूर्ण केला. आणि सांभाळण्यासाठी कुपक राजा कुपक राणीच्या घरी भगवंत गेले. कुपक राजा आणि कुपक राणी म्हणजे मागच्या जन्मातले, आणि या जन्मातले वसुदेव देवकी असे ते. आणि तिकडं गेल्यानंतर आता भगवान गोपालकृष्ण त्या ठिकाणी जातात. परंतु जाताना मात्र एक गंमत झालेली आहे. भगवंतांनी अवतार तर घेतला, वसुदेवजी निघाले, आणि जाताना एक गंमत झाली. जात असताना त्या ठिकाणी वसुदेव ज्यावेळेस त्या भगवान गोपालकृष्णाला घेऊन चालले होते त्यावेळेस तिथं मध्ये कोण भेटलं त्यांना? यमुना नदी भेटली. आणि यमुना नदीला इतका पूर आला होता, तिची विनंती होती, तिची देवाला विनंती होती, देवा माझं तुझ्याकडे एक मागणं आहे आणि ते मागणं तुला पूर्ण करायचंय. भगवंताच्या पायाला स्पर्श केला, भगवंतानी होकार दिला. आता वसुदेवजी पुढे गेलेत आणि त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण निर्माण झालं. त्या ठिकाणी नंद बाबांच्या घरी गोकुळाचा सुका गोकुळचा सुका गोकुळाचा सुका गोकुळाचा सुका गोकुळचा सुका गोकुळचा सुका गोकुळीचा सुका गोकुळीचा सुखा अंत पार नाहीले का अंत पार नाहीले का बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी अंत पार नाहीले का अंत पार नाहीले का बाळकृष्णानंद घरी बाळकृष्णानंद घरी नंद घरी नंद घरी. वाक्याबाद आहे. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी. इतका आनंद झालेला आहे त्या गवळ्यांना, इतका आनंद झालेला आहे, आनंदाने ते संपूर्ण गोकुळ अगदी बहरून गेलेलं आहे. आनंद सांगे गवळणीला गवळण 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 सांगे गवळणीला. पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला एक धावी एकी पुढे एक धावी एकी पुढे एक धावे एकी पुढे हो एक धावी एकी पुढे. पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला एक धावे एकी पुढे एक धावे एकी पुढे एक धावे एकी पुढे एक धावे एकी पुढे एकी पुढे. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. यशोदा मातेला मुलगा झाला म्हणे. इतका आनंद आणि त्या आनंदाने ते सगळं गोकुळ बहरून गेलेलं आहे. मग तो जो आनंद आहे तो जगाच्या पाठीवर अजून कुठं मिळत असेल? अभंगाचं दुसरं चरण.
वैकुंठी तो ऐसे नाही, 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 वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही हो, कवळ काही हो, कवळ काही हो, कवळ नवराज बाबा. काही हो, काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही हो, कवळ काही हो, कवळ काही हो, काल्याचे वैकुंठी तो तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. त्या वैकुंठामध्ये सुद्धा हा आनंद प्राप्त होत नाही, तो आनंद भगवंताला त्या ठिकाणी प्राप्त होतोय. मग तो आनंद कशा पद्धतीने होतोय बघा. छोटासा असलेला कृष्ण कन्हैया त्या ठिकाणी आता त्या नंद बाबांच्या त्या वाड्यामध्ये आहे. आणि त्या तिकडं कंस राजाला समजलं की छोटासा असलेला कन्हैया तिकडं पार्सल झाला बरं का. त्याने तिकडून लगेच माणसं पाठवायला सुरुवात केली. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं कथेमध्ये सांगितलं, तुम्हाला जर कांदा कापायचा असेल तर तुम्ही तलवारीने तर काही कापू शकत नाही, तुम्हाला सुरी किंवा काय म्हटले तुम्ही त्या दिवशी, विळी घ्यावी लागेल. तसं छोट्याशा कृष्णाला जर मारायचं असेल तर त्या ठिकाणी दुश्मन सुद्धा तसाच पाठवावा लागेल. मग दुश्मन पहिले पाठवलं पुतना मावशीला देवानी पळताबोई थोडी केली आणि तिला मोक्षाला पाठवून दिलं. दुसरा लगेच माणूस पाठवला कंस मामानी. आणि आता गोपाल कृष्ण भगवंत छोटेसे कृष्ण आहेत, पाळण्यामध्ये आहेत. आणि त्या गावामध्ये आता तो मांबळ भट्ट नावाचा तो ब्राह्मण येतो बघा. बायांना भविष्य पाहायची फार हौस असते. आपण म्हणतो ना हात दाखवून पुढचं समजून घ्या. मी नाही म्हणत ते. तर ते हात दाखवायची म्हणजे ते भविष्य जाणून घ्यायची की तुमचं भविष्य. आम्ही त्या रस्त्यावर बसलेला तो पोपटवाला असतो त्याला ते दाखवतो, बघा ना हो आमचं भविष्य बघा, आमच्या बाळाचं भविष्य बघा. आता तो पोपट घेऊन कुठून तरी पोपट पकडून आणलेला असतो आणि त्याला शिकवलेलं असतं, त्या चिठ्ठ्या टाकलेल्या असतात. आता तो काय भविष्य सांगणार, त्याला त्याचं भविष्य माहिती नाही. पण आमचा हा वेडा प्रयत्न चालू आहे बघा अजून सुद्धा. तसंच तिथं सुद्धा होतं. तिथं बी आपणच होतो ना, 2 पायाचे 2 हाताचे. हा आता या सगळ्या बाया तिथं जमा झाल्या. एकीने निरोप पाठवला यशोदा मातेला, म्हणे यशोदे, काय काय करते. काही नाही कामात आहे. अगं लवकर ये बघ कोण आलेलं आहे. ब्राह्मण बुवा आलेत. कशाला. अगं ज्योतिष सांगतात, भविष्य सांगतात, सगळं काही सांगतात. किती खरं सांगतात पाय. जमा झाल्या बायांना जमा करायला टाइम लागतो का. इथं टाइम लागतो, तिथं नव्हता लागत. आमच्या सकाळपासून सरांची मी हाल पाहून राहिलो. बरंच बरं आहे. गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी यशोदा माता तिथं आली. म्हणे का बाबा, म्हणे काय. त्याच्या मनात इच्छा होतीच, तो त्या कामासाठी झालेला होता. तुम्ही माझ्या बाळाचं भविष्य बघसाल. म्हणे हो या म्हणे. मग आता मांबळभट्ट घरी आले. घरी आल्यानंतर आता मांबळभट्ट म्हणे कुठं आहे बाळ. ते काय ते तिकडं म्हणे पाळण्यामध्ये. मांबळभट्ट गेले, बघितलं. आणि बघितल्यानंतर आता गोपालकृष्ण हात बघितला, पाय बघितला, डोळे बघितले, कान बघितले, नाक बघितलं, सगळं बघितलं. हातावर शंख चक्र पद्म सगळं 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 इम्पोर्टेड होतं, एकदम क्लासिक. आता असं रूप त्यांनी कधीच पाहिलेलं नव्हतं.
असं चांगलं पाहिल्यानंतर चांगलं म्हणावं ना, पण माणसाला कशी सवय असते, कधीच चांगलं एखाद्यानी बोलेरो घेतली तर यांनी म्हटलंच पाहिजे, काही खरं नाही त्यांचं. सगळा पैसा व्याजाचा आहे, घाण सवय असते माणसाला. आणि मग तो त्या उद्देशाने झालेला होता. तो म्हणतो, यशोदे, कोणाचं लेकरू घरात घालून घेतलं, हे पोरग चांगलं नाही असं म्हणतात. यशोदेने लेकराला उचललं आणि छातीशी कवटाळलं. नाही ब्राह्मण बुवा, असं काय म्हणता तुम्ही, हे बाळ तुझं नाही यशोदे. असं नका हो म्हणू महाराज, माझंच लेकरू आहे. नाही नाही, असं असं कसं काय असू शकतं, हे दलिद्री आहे, हे असं आहे, हे तसं आहे, शिव्या द्यायला लागला. याचं भाग्य चांगलं नाही, याचं कर्म चांगलं नाही. देवाने त्याच्याकडे पाहिलं. असं का म्हणे, बेट्या थांब. म्हणे बाबा तुम्ही येऊ शकता. यशोदे, त्या लेकराला फेकून दे. अजिबात नाही बाबा, तुम्ही निघा, पहिले तुम्ही निघा, इथं थांबू नका. यशोदेने आता ते आपल्या लेकराला कवटाळलं आणि त्या ठिकाणी परत पाळण्यामध्ये ठेवून दिलं. आणि आता मांबळ भट्ट निघाले. यशोदा मातेने बघितलं मांबळ भट्ट निघालेले आहेत. आता तो नंदबाबाचा वाडा म्हणजे काय, तुमचं आमचं घर नव्हतं 2-3 रूमचं, मोठा वाडा होता तो. अशा त्या वाड्यामध्ये आता हा मांबळ भट्ट पाहिलं. याला मांबळ भट्टाचा विचारच होता त्या गोपालकृष्णाला, पण तिकडून त्याने सुरुवात करायच्या अगोदर इकडून यांनी सुरुवात केली. यांनी असं लाटणं आलं मागून, जोरात धडकन डोक्यातच पडलं, असंच पडलं. हा, डोक्यात पडलं. बघितलं, अरे काय झालं म्हणे. माग बघितलं तर सगळे भांडे कोंडे घरातले असे येऊन राहिले. मोबाईल त्या टीव्ही मध्ये बघता ना, तो लाईव्ह कार्यक्रम तिथं चालू होता. फक्त टेलिकास्ट करायला कोण नव्हतं, तो भाग सोडा, परंतु लाईव्ह कार्यक्रम. आणि तिथं खोटं नव्हतं, कॉम्प्युटर वाईज काहीच नव्हतं सर, सगळं ओरिजिनल होतं. आणि त्यांचंच पाहून यांनी घेतलेलं आहे. हे विज्ञान म्हणजे काही लई पुढचे आहेत का, आपलेच आहेत. हा, पहिलं विमान कोणी चालवलं होतं. हा, सगळ्यात श्रीमंत माणूस कोण होता त्या युगामध्ये. हा, विमानचं त्या माणसाकडे जर विमान आहे त्या काळामध्ये, तर तो त्या काळातला अंबानीच म्हणावं लागेल ना. सोपी गोष्ट आहे. आता एवढे सगळे ते मागं लागले, शस्त्र अस्त्र, एकीकडून टाचकन ते सुरी घुसले, एकीकडून तो काठ्याचा चमचा घुसला, इकडं घुस तिकडं घुस. आणि आता मात्र मांबळ भंटाची पळता पळता फजिती झालेली आहे. धोतर फिटले जानवे तुटले, धोतर फिटले जानवे तुटले, धोतर फिटले जानवे तुटले, धोतर फिटले जानवे तुटले, जानवे तुटले, धोतर फिटले, धोतर गळाले अंगणाचे, धोतर गळाले अंगणाचे, धोतर फिटले जानवे तुटले, धोतर फिटले जानवे तुटले, धोतर फिटले जानवे तुटले, धोतर फिटले पंचांग फाटले, धोतर फिटले, पंचांग पंचांग फाटले, धोतर फिटले, जानवे तुटले, पंचांग फाटले आणि धोतर गळाले. हा हा असं ते हा म्हणजे काय बघा तुम्ही, किती विचित्र अवस्था करून टाकली. आणि आता त्याची पळताबुई थोडी झाली. मध्ये त्या खाटा आल्या, खाटा बाजी, काय बाजीच म्हणता ना, त्या बाजी आल्या. टोलनाके असतात ना, बस त्या टोलनाके आता ते त्या ठिकाणी आलेत. त्यांनी अडवलं. तो कसा तरी जीव वाचून, महाराज महाराज म्हणे, तो काही साधा नाही म्हणे. मग साधं काम मी करतच नाही म्हणे, तो साधा नव्हता म्हणूनच तुला पाठवलं म्हणे. देवा म्हणे, नका 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 नका,
तुम्ही त्याचा नाच सोडून द्या म्हणे, तुम्ही त्याला शरण. मूर्ख आहे का म्हणे, पागल, एवढ्याशा पोराला मी शरण जाऊ, हल, हाकलून दिलं त्याला. आणि आता इकडं गोपालकृष्णाचा आनंद, गोपालकृष्ण मोठे होत होते तसं आनंद आनंद आनंद. नंदा घरी नंद नवन फुलले फुलले, नंद नवन फुलले. नंदा घरी नंदन नवल फुलले नंदन नवल फुलले. ए बोल बोबडे श्रीरंगाचे, बोल बोबडे श्रीरंगाचे बोबडे श्रीरंगाचे, बोल बोबडे श्रीरंगाचे गोकुळात घुमले. नंदा घरी नंदनवन फुलले फुलले, नंदनवन फुलले. नंदाघरी नंदनवन फुलले ओ नंदनवन फुलले. आणि आता हा कृष्ण कन्हैया त्या ठिकाणी बारीक बारीक हा कृष्ण कन्हैया त्या नंद बाबांच्या त्या वाड्यामध्ये खेळ खेळतोय. आणि त्याचं जे सौंदर्य आहे ना, ते सौंदर्य बघण्यासाठी त्या ठिकाणी ते गोकुळातले ते लोक एकत्र. डाव्या गुडघ्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने रांगतो. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगतो, रांगतो 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 हा रंगतो 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 हा डाव्या गुडघ्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने रांगतो. आणि आता हा छोटासा असलेला कृष्ण कन्हैया त्या ठिकाणी खेळ खेळतोय बघा. रिंगण घाली श्याम सावळा, बाळकृष्ण तो रांगत आला. रिंगण काही नका करू. रिंगण घाली श्याम सावळा, बाळकृष्ण तो रांगत आला. रिंगण घाली श्याम सावळा, बाळकृष्ण तो रांगत आला. छोटासा असलेला कन्हैया त्या गोकुळामध्ये खेळ खेळतोय आणि तो रिंगण घालतोय. बघा तुम्ही लहान मुलं रिंगण घालत असतात, अगदी तशा पद्धतीने रिंगण घाली श्याम सावळा, बाळकृष्ण तो रांगत आला. रिंगण घाले श्याम सावळा, बाळकृष्ण तो रांगत आला. आणि आता हा छोटासा कन्हैया त्या ठिकाणी त्याचं जे रूप आहे ना, ते रूप बघण्यासाठी सगळे सगळे त्या ठिकाणी ते बघतायत. आणि माता यशोदा आपल्या लेकराचं कौतुक बघते. हात धरोनी चालू लागला, हात धरोनी चालू लागला, पाऊल पुढे पडले. नंदा घरी नंदनवन फुलले फुलले, नंदनवन फुलले. नागरी नंदनवन फुलले ओ नंदनवन फुलले फुलले फुलले. अशा पद्धतीने आता छोटासा कृष्ण कन्हैया त्या ठिकाणी अनेक लीळा करतोय, अनेक लीळा करतोय.
भगवंत ज्यावेळेस लीळा करत होते त्यावेळेस त्या प्रत्येक भगवंताच्या छोट्या छोट्या प्रत्येक लीळेवर ह्या यशोदा मातेचं लक्ष होतं. एके दिवशी भगवान गोपालकृष्णाने ती माती तोंडामध्ये टाकली आणि कन्हैया आ कर माती खाल्ली. नाही आई मी नाही खाल्ली माती. आई ग आई नाही खाल्ली मी माती आई गाई नाही खाल्ली मी माती आई गाई नाही खादली माती. आई ग आई नाही खादली माती. बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा खोट बोलतो आरोप करीतो आबाबी आई गाई नाही मी खाली माती वाह. गाई नाही मी खाली माती आई गाई नाही मी खाली माती बळीराम दादा खोट बोलत. बळीराम दादा खोट बोलत. उगीच घेता बाळा. आई ग आई आई ग आई 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 गाई नाही खोदली माती. आई गाई नाही खादली माती. आई गाई नाही खादली माती. माती इनके लिए एक बार जोरदार तालियां बजाओ. मग नक्कीच करू. देवाने सांगितलं मी माती खाल्ली नाही म्हणे आ कर. विश्वरूपाचं दर्शन दाखवलंय भगवंतानी बघा. मग ते भाग्यवाना जीव म्हणावं लागतील ना. हा असे सगळे भाग्यवान जीव होते त्या ठिकाणी. आणि आता एके दिवशी तर चोऱ्या करायला सुरुवात केली. आता चोऱ्या करायला सुरुवात केली आणि मग चोरी केली म्हणजे काय सोनं बिनं लुटलं का लोकांचं. नाही चोरी केली म्हणजे आपलं दही दूध असं घरातलं घ्यायचं आणि खायचं पण न विचारता खायचं. असं आहे. तुम्ही बी खाता पण आपण ते देवालाच नाव ठेवतो आहे का नाही. आपण पटकन गुळाचा खडा नाही का तोंडात टाकतो. साखर दिसले गेलं का टाक तोंडात. दिवाळीचा चिवडा तर तोंडात टाकू टाकू संपवला आहे का नाही. असं आहे ते. असा हा प्रभू परमात्मा मैया मोरी मैं नहीं माखन खायो. मैया मोरी मैं नहीं माखन खायो. मैया मोरे मैं नहीं माखन खायो मैया मोरे मैं नहीं माखन खायो. कन्हैया खोटं बोलू नकोस. खोटं बोलायचं नाही अजिबात खोटं बोलायचं नाही. नाही ना गाई मैया मोरी मैं नहीं माखन खायो. मैया मोरी मैं नहीं माखन खायो. मैया मोरे मैं नहीं माखन खायो मैया मोरे मैं नहीं माखन खाओ. अशा अनेक लीळा चालू होत्या. वरून जय विजयाला श्राप मिळालेला होता. ते खाली आले होते आणि ते त्या ठिकाणी त्या झाडाच्या रूपामध्ये रांगत असणारा कृष्ण कन्हैया त्या ठिकाणी गेला. यशोदा मातेने उखळाला बांधलेलं होतं चोऱ्या करतो खोड्या करतो म्हणून आणि खेळत खेळत त्या ठिकाणी गेला आणि त्या दोघही झाडांच्या मध्ये ते उखळ अडकलं आणि त्या दोघांना त्यातनं मुक्ती मिळालेली आहे. भगवंताच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा खूप काही रहस्य दडलेलं आहे. ते दोघही जीवात्मे भगवंताच्या समोर आले. देवा आम्हाला देवादिकांनी सांगितलं होतं की द्वापार युगामध्ये प्रभू परमात्मा अवतरित होतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्यांच्या हातून मुक्ती मिळेल आणि ती मुक्ती आम्हाला आज मिळाली. देवाची विनंती केली देवाची प्रार्थना केली आणि देवाला हात जोडून त्या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत. भगवंताचं ते रूप बघण्यासाठी त्या गवळणी आतुर असायच्या. कृष्णे वेधीले विरहिणी बोले. कृष्ण वेधी प्रमाण सांप्रदायिक घ्या उचला.
वेदियेल मान तयाची गुणी वेदियेल मान तयाची गुणी वेदियेल मान हो तयाची गुणी वेदियेल मान तयाची गुणी क्षणभर नवी संबे कृष्ण रुक्मिणी क्षणभर नवी संबे कृष्ण रुक्मिणी वेदियेल मान तयाची गुणी वेदियेल मान तयाची गुणी रुक्मिणी क्षणभर नवी संबे विठ्ठल रुक्मिणी वेदियेल मान तयाची गुणी वेदियेल मान तयाची गुणी तयाची गुण तयाची गुणी वाह क्या बात आहे. कृष्णे वेधिले मन तयाची येथूनी. भगवंताचं कसा वेद व्हायचा बघितल्यानंतर इतका आनंद व्हायचा आणि तो आनंद त्या आनंदामध्ये सगळे गवळातले ते गोकुळातले लोक राहायचे. कृष्णे वेधिले विरहिणी बोले. ऐका फक्त. कृष्णे वेधिले विरहिणी बोले चंद्रमा परी तो उभा रागे माये न लावा चंदनू अंगी न घाला रिंगण वारा हरी विन शून्य शेजारू गे माये हरी विन शून्य शेजारू गे माये माझे जीवीचे तुम्ही काओने ना माझे जीवीचे तुम्ही काओने ना माझे जीवीचे तुम्ही काहोने ना माझे जीवीचे तुम्ही काहोने ना कृष्णे वेदिले विराईनी बोले कृष्णे वेदिले विराईनी बोले कृष्णे वेदिले विराईनी बोले कृष्ण वेदी विराईनी बोले चंद्रमा परी तो उभा रागे माये 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 नरवा चंदनांगी लावा रिंगण बारा नरवा चंदनांगी लावा रिंगण बारा हरी विना शून्य शेजारू गे माये माझी जीवीचे तुम्ही काओने ना माझी जीवीचे तुम्ही काओने ना माझी जीवीचे तुम्ही काहोने ना माझी तुम्ही काहोने ना देवा तुमचं जे रूप आहे ना ते आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये साठवण्याचा प्रयत्न करतो. भगवान गोपाल कृष्णांचं ते आता भगवंत मोठे होत गेले आणि आता त्यांच्या खोड्या वाढायला लागल्या. तसं भगवंताला आता माता म्हणते कन्हैया तू लहान राहिला नाही तू आता मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर ते काही दिवस चांगलं वाटतं जास्त मोठा झाल्यानंतर चांगलं नाही वाटत ते आहे की नाही. आणि माता यशोदा आपल्या कन्हैयाला उठवाय. तुम्ही तुमच्या लेकरांना उठवता का बरं तुम्ही तुमच्या लेकरांना झोपवता कसं हे मला सांगा. झोपवताना तुम्ही हाडा हाड कुत्तर गाई मना बाब्या जपी जाई आमच्या आई राणी म्हणे म्हणतात बाबा
आयराणी भाषा आहे तिकडं. लेकरांना म्हणतात त्या माऊल्या पाळण्या चोक्यामध्ये घातल्यानंतर. यशोदा माता उठवताना कशी म्हणतात, प्रभात काळी जननी यशोधा उठी उठी बा म्हणे मुकुंदा, उठी उठी बा म्हणे मुकुंदा. गोपाळ येती तुझला बहाती, गोविंद दामोदर माधवेती. प्रभात काळी जननी यशोधा उठी उठी बा म्हणे मुकुंदा, उठी उठी बा म्हणे मुकुंदा. उठी उठी बा मुकुंदा, उठी उठी बा मुकुंदा. अशा पद्धतीने उठावं लागतं सकाळी सकाळी. नाही तर उठ रे, किती वेळचा झोपला, रात्र मोबाईल पाहता पाहता संपत नाही. बाय आले मस्त म्हणतात त्यांचे ते शब्द असो. तर झोपायचं कसं आणि उठवायचं कसं आपल्या लेकरांना, हे जर तुम्हाला जर बघायचं असेल ना, तर हे सुद्धा शास्त्रामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. मदळसा राणी नेमकंच तिचं लग्न झालं आणि आपण आपल्या त्या लेकराला तिने त्या पाळण्यामध्ये घातलं. आणि आता ती तिच्या लेकराला झोपवते आहे पाळण्यामध्ये. आणि ती त्या लेकराला काय म्हणते, बाळा हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, हा देह मळमूत्राचा बांधा, वरी चर्मा घातले रे कृमी कीटकांचा सांदा, वरी चर्म घातले गे कृमी कीटकाचा बांधा. सरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, सरे हरिहरा शरण जाई गोविंदा. सोहम जो जो रे बाळा स्मरे त्या हरिहरा, सोहम जो जो रे बाळा तुझे हरिहरा, सोहम जो जो रे बाळा स्मरे त्या हरिहरा, सोहम जो जो रे बाळा. हा सोहम म्हणजे कोण होता? भगवान श्री दत्तात्रय महाराजांचा एक संन्यासी शिष्य होता. 7 शिष्य होते, त्याच्यातला 8वा आरळत तो राहिला. त्याच्यावर काशीराजाने आक्रमण केलं आणि त्याच्यावर वाईट प्रसंग आला आणि वाईट प्रसंगात त्यालाही देव आठवला आणि अशा पद्धतीने तो सुद्धा इकडं भगवंताचा भक्त झाला. भगवान श्री दत्तात्रय महाराजांची आराधना केली आणि त्यांच्या भक्तीने त्यांनी प्रसन्न करून त्यांची प्राप्ती त्यांनी करून घेतली. भगवान गोपालकृष्णाचे सुद्धा अनेक भक्त आहेत आणि अशी हे भक्त मंडळी त्या ठिकाणी त्या भगवंताची स्तुती करतायत, स्तवन करतायत, त्याचा गजर करतायत. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आणि आता हा प्रभू परमात्मा, त्या प्रभू परमात्म्याला मातेने सांगितलं हे घोंगडं आणि हे शिदोरी, ही काठी हे घ्यायची, गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ गोंगाडीवाला, गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ गोंगाडीवाला, रानात गेला ग माझा गोपाळ गोंगाडीवाला. गोपाळ गोंगाडीवाला, हो 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 गोपाळ गोंगाडीवाला. गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ गोंगाडीवाला, गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ गोंगाडीवाला. गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ गोंगाडीवाला.
एखाद 2 गायी असतील घेऊन पाठवल्या, जाऊ दे बघूया. 9 लाख गायी होत्या. नंद बाबाच्या गायी किती होत्या? 9 लाख गायी. त्या सगळ्या गायी घेतल्या आणि मग आता जोडीदार तो कोणीतरी पाहिजे ना, मित्रमंडळी. सगळी मित्रमंडळी गोळा केली. पेंद्या, सुदामा, वाकड्या, बोबड्या सगळ्यांना जमा केलं. सगळे मित्रमंडळी निघाले आणि तिकडं कुठे गेले? तेव्हा यमुनेच्या त्या तीरावर त्या ठिकाणी आता आणि खेळ सुरू झाले. मग आता एके दिवशी नेमकं झालं काय? असे खेळ चालू आहेत आणि आता त्या शिदोऱ्या एकमेकांच्या सगळ्या त्या आता एकत्र करतायत आणि त्या आनंदाने त्या स्वीकार करतात. मग तो आनंद कसा आहे? अभंगाचं 3रं चरण. एकमेका देऊ मुकी घास देऊमुखी एकमेका घालू मुकी एकमेका देऊमुखी सुखी घालू उंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आणि असा हा काला त्या ठिकाणी भगवंतांनी त्या ठिकाणी तो कार्यक्रम सुरू झाला. रोज जायचे भगवंत त्या ठिकाणी बासरी वाजवायचे आणि बासरी वाजवताना ज्यावेळेस भगवंताचं ती बासरीचे स्वर कानावर पडायचे त्यावेळेस ते सगळे मंत्रमुग्ध होऊन जायचे. सगळे मंत्रमुग्ध होऊन जायचे, आनंदित होऊन जायचे. अशा त्या भगवंताचं रूप आपण सर्वांनी एकदा आठवण करूयात आणि त्या भगवंताचं गजर करूयात. सगळ्यांनी हात वर करा. देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा. देव माझा देव 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 माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा मी
आपण असं फक्त म्हणतो, पण आपली भावना आहे का? हा, देवाची द्वारी उभा क्षण तेने मुक्तीचारी साधिला, तिने मुक्तीचारी साधिला, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधिला, तेने मुक्तीचारी साधिला, साधिला, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, कोण करी? लिहून ठेवणार आहे का कोणी डायरी मध्ये? कोणीच नाहीये. पण तो जगाचा मालक तिथं बरोबर तुमचा हिशोब होणार आहे. म्हणून कसं वागायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. नुसत्या कथा कीर्तन ऐकू नका, नाही तर बरेच लोक पाखडलं पाखडलं काहीच नाही सापडलं असंही होतं. गोंगडं झटकलं का निघून जातात. हा, असं नका करू मायबाप हो. या इतकं जे सांगितलेलं आहे या शास्त्रातनं काहीतरी घेण्याचा प्रयत्न करा, आपल्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. आता तो प्रभू परमात्मा भगवंत त्या ठिकाणी तो जातो आहे आणि त्या एके दिवशी आता खेळ सुरू झाला. ते म्हटले अरे आपण इकडं येतो म्हणे रोज, आता आपण असं करू म्हणे, खेळ खेळू. आणि आता तो खेळ सुरू झाला. कोणता खेळ खेळत होते? आता नाही प्रमाण नको, आता थोडं हा वेळ झाला. हा शॉर्ट. तर तो खेळ त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि तो खेळ चेंडू फळीचा खेळ सुरू झाला. गोपालकृष्ण म्हणे बॅटिंग मी करणार, सुदामा म्हणे बॉलिंग मी करूंगा, बॉलिंग मी करणार. प्लेयर ठरले गेले, कार्यक्रम सुरू झाला, खेळ सुरू झाला आणि आता पेंद्यानी बॉल मारला, भगवंतानी बॅट उडवली, तसा चेंडू गेला डोहामध्ये गेला. सगळे गोपाळ जमा झाले. म्हणे देवा काय? म्हणे घरचे आम्हाला पैसे देत नाही म्हणे, तू पैशावाल्याचा आहे म्हणे भाऊ. तू नंद बाबाचा म्हणे. राजा बोले दल आले. आमचं म्हणे आम्ही इकडून तिकडून कशा तरी त्या चिंदुक्या जमा केल्या, तू बॉल जमा केला कसा तरी, ते फळी कशी तरी सुताराच्या मागे लावून बनवून घेतली आणि तू काय म्हणे सगळं इचको बघ. नाही म्हणे, अरे काहीच काळजी करू नका, तू आणून देतो. तुम्हाला बॉल पाहिजे ना म्हणे? हो. तो चेंडू पाहिजे ना? आणून देतो. बर ठीक आहे, ठरलं. देव आता त्या झाडावर चढले, उडी मारली, टाकून दिली उडी. आणि मग उडी मारल्यानंतर मग सुदामाच्या लक्षात, अरे आपण कृष्णाला सांगितलं, उडी मारली, परंतु या डोहामध्ये कालिया नावाचा नागोबा राहतो म्हणे. इथं आता करायचं काय? आणि आता देव खाली गेले, हे इकडे घाबरले. घाबरल्यानंतर आता निरोप सांगायला जाईल कोण असा प्रश्न होता. आणि आता ते सगळे निघाले. आता म्हणे हा म्हणे तू जाय, तो म्हणे तू जाय. तो म्हणे मी जाणार नाही. ती यशोदा माता चांगली नाही, ती आपल्याला तिथंच मारून टाकल. तिच्या लेकराला, तिचा किती जीव आहे म्हणे तिच्या त्या लेकरामध्ये, तुला माहिती आहे का म्हणे. असे ते एकामेकावर ढकलू लागले. इकडे देव गेले खाली, तिकडे कालिया नाग मस्त पैकी ते झोपलेले होते, त्यांच्या 2 पत्न्या होत्या. आणि ते म्हणे कोण आहे बाबा तू? म्हणे मी, माझं नाव कृष्ण आहे आणि मी गोकुळामध्ये असतो. इथं कशाला आला? म्हणजे माझा चेंडू पडला आणि तो घ्यायला आलो. तो चेंडू तुझा पडला म्हणे आमच्या महाराजांच्या त्या विळख्यामध्ये, सापाच्या त्याच्या चेपटीच्या. तू काही त्याच्या नादी लागू नको बाबा, जा इथून. गोपाल कृष्ण भगवंत म्हणतात चेंडू तर मी घेऊनच जाईल म्हणे, असं करू नको. आता त्यांची चालू होती चर्चा. कोणाची? त्या नागिनी, शंकिनी, पद्मिनी, त्या दोघी पत्नी. आणि आता नाग त्यांनी बघितलं, अरे कोण बोलताय म्हणे. बघितलं, कृष्ण दिसला. कोण आहे रे म्हणे तो? मी गोकुळचा कृष्ण. असं चल निघितून. गोपाल कृष्ण म्हणे चेंडू तर घेऊनच जाईल. गोपाल कृष्णाचा त्यांचा संवाद चालू आहे. इकडं सगळं वातावरण बदललेलं आहे. आणि आता तो निरोप त्या ठिकाणी पोहोचवण्यात आलेला आहे. तो पोहोचवण्यात आला आणि नंद बाबा यशोदा
त्या ठिकाणी धावत पळत सुटले. आजी आजी आहे वरशयन, मधुर त्याचे गायन, बडे नाचैन जीवाला जैसी, कुठे पाहू साजने कृष्ण माझा ऋषिकेशी. आजी आजी गेला पळत, मुला संगे खेळत, मला नाही वळत, बाळ जगजेती, कुठे पाहू साजने कृष्ण माझा ऋषिकेशी. असं होतं ते नवा संसार राहिला म्हणजे मी पहिल्या दिवशी सांगितलं. हा असं झालं काय, दुःखाचं वातावरण त्या ठिकाणी. अरे माझ्या कृष्ण कुठं आहे, माझ्या कृष्णाला मला आणून द्या. आणि आता ही माय माऊली त्या ठिकाणी दुःख करते, हंबरडा फोडते, लोळते आहे, गडबडते आहे. आणि सगळं गाव त्या ठिकाणी जमा झालेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे की यशोदेचा कृष्ण, यशोदेचा खट्याळ काना, बाई ग खोड्या करतो कशा ग. यशोदेचा खट्याळ काना, बाई ग खोड्या करीतो करावयाला काही. कितीही खट्याळा असला ना तरी तो यशोदेचा तो प्राणप्रिय आहे. आणि आता भगवान गोपालकृष्ण त्या ठिकाणी ते खाली आहेत आणि इकडे मात्र सगळं गोकुळ जमा झालेलं आहे. आणि भगवान गोपालकृष्णाचा संवाद चालू आहे, कालियाचा आणि भगवान गोपालकृष्णाचं युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं. तेव्हा मला चल दे, बऱ्या बोलाने देतो की तुला मारू. तू काय मारशील मला, भांडणं चालू झाले. आणि आता भगवान गोपालकृष्णाला त्यांनी त्या सापाने, त्यांना कालियाने त्या शेपटीने विळखा घातलेला आहे. त्याला असं गोल चांगलं पॅक करून घेतलं. गोपालकृष्णाने विशाल रूप धारण केलं, त्याच्या कवळीतून सुटले. इकडं मात्र अवस्था विचित्र झालेली आहे. अहो बघा ना, माझ्या लेकराकडे बघा ना. यशोदा नंद बाबांना म्हणते आणि नंद बाबा सुद्धा आपल्या लेकराला शोधण्यासाठी त्या ठिकाणी त्या डोहामध्ये उडी मारतायत. बघा बाप कसा असतो. बाप स्वाभिमानी बाणा, त्याचा कणखर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. तपश्रद्धा इकडं समोर बघा, मोबाईल तुम्ही उठून व्यवस्थित करा. आम्हाला आई जवळची वाटते. आम्ही आईपर्यंत जातो आणि आम्ही आईपासून बऱ्याच काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही आईच्या अगदी जवळ असतो. या मागचं कारण काय, तुम्ही कधी विचार केला का? कधी विचार केलाय आपण? कधीच विचार करत नाही. कारण आई लेकरासोबत गोड बोलते. कदाचित आई लेकराला शिकवताना सांगत असते की हे करू नको बाबा मारतील, ते करू नको बाबा मारतील, असं करू नको बाबा मारतील, तसं करू नको बाबा मारतील, इकडे जाऊ नको बाबा मारतील, तिकडे जाऊ नको बाबा मारतील. त्या लेकराला असं वाटतं की हा बाप फक्त मारायला जन्माला आला काय, म्हणून ते लेकरू बापापासून तुटून जातं आणि आईच्या जवळ जातं. परंतु लक्षात घ्या, तुमच्या एक वेळच्या जेवणाची चिंता करणारी तुमची आई असते आणि तुमच्या आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करणारा तुमचा बाप असतो. हे कधीच विसरू नका. त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. तो बाप आहे ना, तो आम्हाला समजला पाहिजे, तो लक्षात आला पाहिजे. बघा, अनेक लोकांनी आईवर कविता लिहिल्या, काव्य लिहिले, चित्रपट काढले, सगळं काही केलं, परंतु बापाला कोणी जवळ केलं नाही. काय कारण काय असेल? काय कारण असेल? साने गुरुजींनी लिहिताना श्यामची आईच लिहिली, श्यामचा बाप लिहावा असं गुरुजींना का वाटू नये? प्रश्न पडतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ मासाहेब या सगळ्यांच्या लक्षात राहिल्या, परंतु दूर राहून आपल्या कुटुंबाची काळजी वाहणारा बाप शहाजी राजा कुणाच्याच लक्षात राहिला नाही. लपवा लपवा जग जेठी, लपवा लपवा जग जेठी, लपवा लपवा जग जेठी, लपवा लपवा जग जेठी.
जेठी लपवा लपवा जग जेठे लपवा लपवा जग जेठे लपवा जग जेठे लपवा लपवा जग जेठे माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला लपवा असं सांगणारी माता देवकी सगळ्यांच्या लक्षात राहिली. परंतु धोधो पाऊस पडतोय, विजांचा कडकडाट आहे, यमुना दुथडी भरून वाहते आहे आणि अशा प्रसंगात आपल्या लेकराला गोकुळामध्ये घेऊन जाणारा बाप वसुदेव कुणाच्याच लक्षात राहिला नाही. तो बाप आमच्या लक्षात राहिला पाहिजे. नंदबाबांनी उडी मारली, आपल्या लेकराला शोधलं व यशोदेला सांगितलं, यशोदे नाही सापडला ग कृष्ण आपला, नाही सापडला. माता ओरडते आहे, हंबरते आहे, दुःख करते आहे. इकडे मात्र भगवान गोपाल कृष्णनी जोरात बुक्की मारली, तसा रक्त वर आलेला आहे. आणि आता रक्त पाहिल्यानंतर आता मात्र अधिक भीती तिला वाटू लागली. यशोदा मूर्छित होऊन पडलेली आहे, बेशुद्ध झाली. तसं भगवान गोपाल कृष्णाने त्या ठिकाणी त्या कालियाला सांगितलं, कालिया तू या डोहामध्ये राहतोस आणि तू इथे राहून या पाण्यामध्ये गरळ ओकतोस. ती गरळ ओकल्यानंतर माझ्या गोकुळातले हे वास्त्र मरतात, तुला इथे राहता येणार नाही, चल निघित ना. आणि आता कालियाने देवाला हात जोडले, देवा क्षमा करा, मला अपराध झाला माझ्याकडनं. आणि देवाने त्याला कालियाला हकलून दिलेलं आहे. आणि आता त्या यमुना मातेने भगवान गोपाल कृष्णांना दंडवत केला आणि त्यांना सांगितलं, देवा ज्याप्रमाणे तुम्ही अनेक लोकांच्या अनेक दुःख दूर करतात, तसं माझ्या पोटामध्ये हा कालिया नावाचा दोष जो होता ना, तो दोष तुम्ही दूर केलेला आहे. अत्यंत आनंद झालेला आहे रोजच्या नियमाप्रमाणे. आणि आता भगवंत त्या कालियाच्या डोक्यावर बसतात, वर कालिया येतो आणि वर कालिया आल्यानंतर भगवान सगळ्यांना ते आनंद होतोय, सगळ्यांना आनंद होतोय. आणि सगळे टाळे वाजून भगवंताचा त्या ठिकाणी आनंद साजरा करत आहेत. आणि भगवंत म्हणतात, अरे चला घ्या आपापलं साहित्य घ्या आणि चला खेळायला सुरुवात करा. रोजच्या नियमाप्रमाणे भगवंत आता निघालेत. आणि तो काला प्रत्येक जण वेगवेगळी शिदुरी आणायचं. भगवंत काय म्हणायचे, चला सगळे गोपाळांनी ते काले एकत्र केले. देवा हे काले तुम्ही एकत्र करा. आता समजा तुम्ही जेवायला बसले इथं, तुम्ही कोणी भगर खातय, रात्री भगरच होती ना, कोणी भगर खातय, कोणी साबुदाण्याची खिचडी खातय, कोणी काय खातय, कोणी काय खातय. आणि एखादा तुमच्यामध्ये बाजरीची भाकर खात असेल तर कसं वाटेल, ते चांगलं वाटेल का? अशा अनेक प्रकारचे त्या ठिकाणी गोपाळ यायचे. आणि त्या गोपाळांनी बघितलं, देव म्हणतात तुम्ही असं करा. सगळ्यांनी ते काले देवाजवळ आणून दिले. तो भगवंताने तो काला एकत्र केला. आणि तो काला देव म्हणतात, हा काला तुम्ही खा, परंतु नदीवर जाऊ नका हात धुवायला. का? स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. देवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. ते स्वर्गातले देव लोक माशाच्या रूपाने त्या ठिकाणी आलेले आहेत. कशासाठी? तो भगवंताचा जो हातांनी पवित्र झालेला आहे ना, तो काला ग्रहण करण्यासाठी, तो काला खाण्यासाठी. आणि म्हणून ते जे हात आहेत ना, तुम्ही तुमच्या कपड्यांना पुसा, कारण हा जो काला आहे हा ब्रह्मादिकांना सुद्धा दुर्लभ आहे. बाकीचे जेवण करतात आणि पत्रवाळी सुद्धा इथं टाकून जातात. किती कमाले हा, मी बघितलं काल परवा, काय कमाले. हा प्रसाद आहे, प्रसाद जेवढं लागलं तेवढंच घ्यायचा, एवढं मोठं घ्यायचं. हे काही लग्नाची पंगत नाही. लग्नाची बी जरी पंगत असली तर अन्न वाया घालू नये. हो हा,
अहो त्या पंक्तीसाठी, ते एका पंक्तीसाठी त्या बापाने किती कष्ट केलेलं असतं याची तुम्हाला जाणीव आहे का? जाणीव नाही. एवढं मोठं खरकटं सांडलेलं असतं. अहो तर पदार्थाची किंमत करा. लोकांना अन्न भेटत नाही आणि आपण खुशाल अन्न फेकून देतो. किती मोठी शोकांतिका आहे. या गोष्टी कुठंतरी बंद झाल्या पाहिजे. मग कीर्तन प्रवचन कशाला पाहिजे? कीर्तन प्रवचन याच्यासाठी पाहिजे, काळाची गरज आहे. या कीर्तना प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून समाजाला काहीतरी मार्गदर्शन मिळालं पाहिजे. हाच उद्देश आहे. हा एवढा खर्च करायचं काय काम आहे? एवढा मोठा कार्यक्रम करायची काय गरज आहे? नाही तर बुवा लोक येतात, कीर्तन करतात, भागवत करतात, दरवर्षी येतात जातात. आम्ही मात्र खातो पितो, उष्ट खरकटच टाकून देतो. आहे का नाही? असं होता कामा नाही. देवाने सांगितलं, कारण तो जो प्रसाद आहे तो काल्याचा प्रसाद आहे. आणि तो काला म्हणजे काल्याचा प्रसाद असतो. काल्याचा प्रसाद संतांना आणि भगवंतांना दोघांनाच वाटण्याचा अधिकार आहे. भगवत भक्ताला काला खाण्याचा अधिकार आहे, काला वाटण्याचा अधिकार नाही. पण बाकीचे म्हणतात घ्या बाबा प्रसाद, ते आम्हाला जाणून देतात प्रसाद. आहे का नाही? असो, समाज आहे, समाज सारखा नाही. आता देवाने तो काला हे केला, एकत्र केला आणि त्या सगळ्या गोपाळांना वाटून दिला. मग तो काल्याचा प्रसाद जो आहे तो, ते जे ठिकाण आहे ते कसं आहे? तो का म्हणे वाळवंट, तो का म्हणे वाळवंट, तू का म्हणे वाळवंट, तू का म्हणे बारीक वाजवा, बारीक. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट. बरवे नीट उत्तम, बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. बरवे नीठ उत्तम, बरवे नीठ उत्तम, वैकुंठी तू ऐसे नाही, वैकुंठी तू ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे,
रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील आश्रमात या कधी रे येशील राम रघुनंदना बजाओ राम रघुनंदना राम रघुनंदना उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काळ्याचे एकमेका देऊ मुखी सुखी घालून बरी तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम अशा पद्धतीचं ते उत्कृष्ट असलेलं उत्तम असलेलं ते पवित्र ठिकाण आणि त्या ठिकाणी हा काल्याचा कार्यक्रम संपन्न व्हायचा. माझी आयोजकांना विनंती आहे आपण अगोदर काल्याचा कार्यक्रम करून घेऊयात आणि मग आपली आरती घेऊ. चला पटकन. कंठी धरेला कृष्ण मनी अवघे जाणे आवगे धरले आवगे धरले काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी मंडळी तुका म्हणे भूमंडळी 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 अवघी वनी वीर गाये अवघी वनी वीर गाये काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका अवघी जनी प्रकाश अवघी आणि वीर गाये काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका एकमेका आज या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचा हा समारोप
काल्याच्या कीर्तनाने या ठिकाणी संपन्न झाला. मला उत्कृष्ट गावातल्या ज्येष्ठ सांप्रदायिक मंडळींनी सुंदर साथ दिली, खऱ्या अर्थाने सुंदर साथ दिली. कारण माझं एक तत्व आहे, मला माझ्या पाठीमागून जी साथ दिली ते जास्त आवडतं आणि ते माझ्या बजेटमध्ये तुम्ही बसले, मला फार आवडले. मृदुंगमणी दोघही मणी तुमच्या गावाला चांगले लाभले, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तर असे आमचे आदरणीय श्री बाबा आणि आमचे महंत श्री दिवाकर बाबा, असे सर्व बाबा लोकांचे सुद्धा धन्यवाद. या लेकराला त्यांनी या ठिकाणी बसवलं, मोठं केलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी मी व्यक्त करतो. करविली तैसी कटकट वाकडी का नीट देव जाणे, कुणा कारणे केले हे निर्माण देवाचे कारण देव जाणे. तुका म्हणे मी या अभिमाना वेगळा, हुनी गोपाळा भार असे. झाली गेलेली सेवा भगवान श्री दत्तात्रय महाराजांच्या चरणी समर्पित करतो. माझ्याकडून बोलताना अपशब्द बोलल्या गेला असेल, कुणाचं मन दुखलं असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो. आपण उदार अंतःकरणाने मला माफ कराल ही अपेक्षा बाळगतो. कारण आमचं बोलणं म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान, एखाद्याला एवढं परफेक्ट बसतं त्याला वाटतं बाबा मलाच बोलला, पण मी काय तुम्हाला बोललो नाही, मी सार्वजनिक बोललो. असो, या ठिकाणी आचार्य श्री पाथरीकर बाबांचेही धन्यवाद. आमचे सर यांनी खूप साथ दिली, त्यांचे धन्यवाद. आमचे आविराज बाबा, आमचे तपस्राज बाबा, आमच्या कल्पनाताई, सगळ्यांचे धन्यवाद. आमचे मेहर भाऊ, सर्वांना मी दंडवत प्रणाम करतो. आणि हा काल्याचा कीर्तनाचा सोहळा या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी 3 कलाकार या ठिकाणी उत्कृष्ट त्यांनी भगवंताच्या भक्तीवर गजर केला, नाचले, त्यांचेही धन्यवाद. माऊली कृपा माऊली हो आमुची चक्रधर माऊली हो आमुची चक्रधर माऊली. माऊली कृपाधर माऊली, माऊली कृपाधर माऊली, आमुची चक्रधर माऊली हो आमुची चक्रधर माऊली. या ठिकाणी हा जो सोहळा संपन्न झाला, या संपूर्ण सोहळ्याचे मार्गदर्शक आदरणीय श्री बाबा